नमस्कार मित्रांनो, बघा आता PM किसानचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस आपण बरेच दिवसापासून जी वाट पाहत आहोत. अ, त्याची जी आतुरता लागली आहे. बऱ्याच जणांच्या जमिनीचे रजिस्ट्री वगैरे झालेले आहेत. बरेच जमिनींचं वारस हक्कानेही परत पुढं आलेले आहेत. आणि ज्यांना PM किसानचे हप्ते वगैरे येत नाहीत अशा शेतकऱ्यांना आतुरता लागली आहे की आता PM किसानचं नवीन रजिस्ट्रेशन कधी चालू होईल, काय होईल आणि त्यानंतर मग आपल्याला काय करता येणार आहे, नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर मग आपल्याला PM किसानचे 2000 रुपये हप्ता काय होणार आहे, मिळणार आहे असं सर्वांनाच. त्यानंतर नमो किसान सन्मान निधी योजनेचाही 2000चा हप्त्याची प्रोसेस तसेच सेम तेच आहे. त्याच्यावरच ज्यांना PM किसानचे पैसे येतात त्यांनाच नमो किसान, नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी सन्मान योजनाचे पैसे काय होत आहेत वर्ग केले जात आहेत त्यांच्या खात्यावर पडत आहेत. असे सर्वांना त्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे की आता आपल्याला पाठीमागं चालू होती नोंदणी, आतापर्यंत चालू नाही. आता आपल्याला पैसे मग येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला ह्याचा लाभ, PM किसानचा लाभ मिळणार आहे. असं शेतकऱ्यांना ज्यांना हप्ते येत नाही त्यांना आतुरता लागलेली आहे. पण आणखी नवीन रजिस्ट्रेशनची काही प्रोसेस वगैरे काही नाही आणि चालूही होतं का नाही हे सांगता येत नाही. पण 2019च्या पुढच्या जमिनीवाल्याला ते रजिस्ट्रेशन करता येत नाही असं शासनाचंच अधिकृत GR आहे, त्यांनी पण सांगितलेलं आहे. त्यामुळं ज्यांच्या काही जुन्या जमिनी असतील त्यांच्यासाठी ते येतंही चालू करता. मग त्याला फेरफार वगैरे लागतो. त्यानंतर 2019च्या अगोदरची जमीनची रजिस्ट्री वगैरे खरेदी विक्री काय असेल तर ते त्यांनाच फक्त काय होतं, PM किसान योजनेचं नवीन रजिस्ट्रेशन करता येतोय. त्यानंतर इथून जे त्या 2019च्या पुढचे ज्यांनी खरेदी वगैरे जमिनी केल्या आहेत अशा शेतकऱ्यांना कोणालाही नवीन रजिस्ट्रेशन करता येत नाही. रजिस्ट्रेशन सेल्फमध्ये करता येत आहे, रजिस्ट्रेशन होतही आहे, पण मंजुरी वगैरे मिळत नाही त्याला. कारण 2019च्या अगोदरचा फेरफार वगैरे सर्व ह्या गोष्टी काय होतात, लागत असल्याने मग तुम्हाला काय होतं आहे की याचा लाभ मिळत नाही. कारण बंद केलेला आहे ना 2019पासून पुढच्या जमिनी ज्यांनी खरेदी केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी वारस हक्काच्या ज्या आलेल्या आहेत त्यांना ते चालू राहत आहे. कारण वडिलाचं बंद होत आहे आणि मुलांना परत त्याचा काय होतो, लाभ मिळतो. त्यामुळं मग वारस हक्काचं काही अडचण नाही, त्यांचं होतं आहे. पण ज्यांनी नवीन घेतलेले आहेत, ज्यांची 2021, 22, 25ची खरेदी आहे अशांनी सुद्धा काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, PM किसानच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. अद्याप ते पेंटिंगच पडलेलं आहे, आणखीन त्याला काही अप्रुव्हल वगैरे मिळालेलं नाही. कारण शासनाने 2019च्या पुढचं सर्व काय केलेलं आहे, बंद केलेलं असल्यामुळं त्यांना ते अप्रुव्हलसुद्धा मिळणार नाही आणि त्या शेतकऱ्यांना लाभसुद्धा मिळणार नाही. कारण 2019च्या अगोदरच्याच जमिनीवाल्यांचं काय आहे, सर्व काही गोष्टी त्यांना होत आहेत. रजिस्ट्रेशनही होतं आहे, पैसे वगैरेही त्यांचे येतात आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना अप्रुव्हलही मिळतं आहे. कारण त्यांचे पुरावे वगैरे आहेत जमिनीचे, आहे का नाही. त्यानंतर असं 22, 23, 24, 25 वाले असं काही बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे, शेल्फमध्ये केलेला आहे PM किसानच्या वेबसाईटवर जाऊन. पण त्यांना अप्रुव्हल वगैरे मिळणार नाही. कारण शासनाने काय केलेलं आहे, 19च्या पुढचे सर्व शेतकऱ्यांनी जरी खरेदी जमीन केलेली असली तरी त्यांना ते लाभ काय केलेला आहे, बंद केलेला आहे. त्यामुळं त्यांना काहीही करता येत नाही, त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही. रजिस्ट्रेशन झालं तरी त्यांना अप्रुव्हल वगैरे मिळत नाही. खूप मोठी प्रोसेस आहे शासन स्तरावर. मग इथून तहसीलीमार्फत, कृषी विभागामार्फत, त्याच्यानंतर कलेक्टर, उपजिल्हाधिकारीमार्फत ते खूप मोठी प्रोसेस असल्याने ते सक्सेस रजिस्ट्रेशन केलेलं सक्सेस होत नाही. तो आपण पाहत आहात की यूट्यूबवर बरेच असे व्हिडिओ आहेत की ते रजिस्ट्रेशन चालू झालं आहे, असं आहे तसं आहे. पण तसं काही नाही, रजिस्ट्रेशन चालू झालेलं नाही, होणार नाही. जे आहे ते जुन्याचंच आहे आणि जुन्यांनाच काय होत आहे, लाभ मिळत आहे. त्यामुळं मग नवीन शेतकऱ्यांची जी जमीन खरेदी विक्री केलेली आहे अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ वगैरे मिळणार नाही, लाभ घेता येणार नाही. हे सर्व काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. कारण 20, 21, 22च्या जे जमिनी आहेत 19पासून पुढच्या त्या आतापर्यंतच्या त्यांना काहीच करता येत नाही, त्यांना लाभसुद्धा घेता येत नाही. फक्त ज्यांच्या वारस हक्काने वडिलाच्या नावे, मुलांच्या नावे जमीन आलेली आहे अशाच शेतकऱ्यांना फक्त त्याचा लाभ काय करता येतो, घेता येतो. त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे पुरावे देऊन त्यांचे काय होत आहे, काम चालू होत
आहे त्यांना पैसे वगैरे काय होणार आहे तर मिळणार आहे तर, पण ज्यांचे 19च्या अगोदरचे आहेत अशांनी कितीही रजिस्ट्रेशन केलं काही केलं तरी त्यांना पैसे वगैरे येणार नाहीत, मिळणार नाहीत. रजिस्ट्रेशन केलं तरी काहीही फायदा नाही. अधिकृत जोपर्यंत GR वगैरे येत नाही तोपर्यंत सरसकटच शेतकऱ्यांना तोपर्यंत काहीच हालचाली सध्या शासन स्तरावर नाहीत. धन्यवाद.